प्रियकर, तुझ्याशिवाय प्रत्येक वस्तू म्हणजे अंधार, काळेकुट्ट ढग, बोचरे वारे, गारांचा पाऊस, नंतर सूर्याची उबदार किरणं. प्रेयसी, हे माझं वर्णन आहे की अवकाळी पावसाच्या हवामानाचा अंदाज? चिंगी, जानू, आपली युती माझ्या बाबांना कळली. आता ते माझं लग्न शुभमशी लावून देत आहेत. निखिल, तू त्या शुभमशी बिनधास्त लग्न कर. मी तुला बाहेरून पाठिंबा देतो. मालकीन, काय ग, तुला काय वाटतंय? मी एवढी मूर्ख आहे, गाढव आहे? मोलकरीण, ते मी आताच कसं सांगू बाई? मला इथं काम करून आठवडाही झाला नाही. प्रेयसी, जानू, तुझ्यापासून मी एक गोष्ट लपवली. 2 महिन्यापूर्वी माझी सगाई झाली. 2 दिवसांनी माझं लग्न आहे. प्रियकर, इतकी छोटी गोष्ट? आज घरी चल, माझ्या बायको मुलांची तुझी भेट करून देतो. नवरा, लायसन्स नाही म्हणून दंड का भरून आलीस? तुझ्याकडे तर लायसन्स होतं ना? बायको, त्या लायसन्सवरचा माझा फोटो छान नाही म्हणून मी लायसन्स दाखवलंच नाही. बायको, अहो, ही अंगठी आणि तावीज घाला, म्हणजे चुडेल तुमच्यापासून दूर राहील. नवरा, मी नाही घालणार, मला तुझ्यापासून दूर नाही राहायचं. बंड्या, पिंकी, आता आपलं ब्रेकअप झालंय. मी तुला दिलेले लव्ह लेटर मला परत कर. पिंकी, आतमध्ये 2 पोती भरून लव्ह लेटर आहे, त्यातले तुझे शोध आणि फुट इथून. मॅरेज ब्युरोच्या बाहेरील पाटी, दुपारी 1 ते 3 या वेळेत आमचं ऑफिस बंद राहील. तोपर्यंत पुन्हा एकदा विचार करून बघा, ही शेवटची संधी असेल. पेशंट, नर्स मॅडम, माझं ऑपरेशन झाल्यावर मला हॉस्पिटलमध्ये अजून किती दिवस थांबावं लागेल? नर्स, ऑपरेशन सफल झालं तर 1 आठवडा, नाही तर फक्त 20 मिनिटे. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला, तुझी बायको तुला प्रेमाने रिटायर्ड म्हणून का हाक मारते? दुसरा मित्र, कारण माझं नाव निवृत्ती आहे.